प्रकाश महाजन यांची आता शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झालेली आहे। प्रकाश महाजन यांनी काही दिवस आधीच मनसेला जय महाराष्ट्र करून शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। आता त्यांना या ठिकाणी शिवसेनेचे प्रवक्तेपद हे देण्यात आलेले आहे, त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रकाश महाजन यांच्यावर शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे। कल्याण पश्चिमेमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा संताप। युती नको, मैत्रीपूर्ण लढू द्या, भाजप कार्यकर्त्यांकडून आता ही मागणी होते। जागा वाटपावरून महायुतीमध्ये आता फिसकटलेलं पाहायला मिळतंय। आता होऊ घातलेल्या महापालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून महायुतीचा जो एक संकल्प होता की बाबा युती करायची, युती न होता या प्रभागात जे वार्ड आमचे दिलेले, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या महिलांनी गेली 10 वर्षे सतत भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेले अशा कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे। त्या माध्यमातून हा निषेध आंदोलन करत आहोत। कारण इतर महापालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे, तशी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे। कृष्णराज महाडिक महापालिकेच्या निवडणुकीतून आता माघार घेणार आहेत। खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय, उमेदवारी अर्ज भरल्याच्या 24 तासात आता माघार घेण्यात येते। कृष्णराज महाडिक यांनी मनपा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एकनाथ शिंदे आता माजी नगरसेवक यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तसंच इतर पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना या ठिकाणी शिंदेंनी बोलावलं आहे। एकनाथ शिंदे या ठिकाणी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। शिंदेंनी 60 माजी नगरसेवकांचं तिकीट हे फायनल केल्याची चर्चा। सर्व माजी नगरसेवकांना शिंदे यावेळी कानमंत्र देणार आहेत। बारामतीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नूतन वास्तूचं उद्घाटन गौतम अदानींच्या हस्ते झालंय। यावेळी कार्यक्रमस्थळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार उपस्थित होते। विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी अदानी कुटुंब आणि पवार कुटुंब एकाच मंचावर पाहायला मिळाले। जर आपण बघितलं तर या देशाच्या 23 राज्यामध्ये अदानी ग्रुप त्यांचा व्यवसाय आहे। लाखो हस्ताला त्यांनी काम दिले आणि असा जे प्रकल्प ते हातात घेत आहेत त्याला आणखीन काही लाख मुलांना काम करण्याचा अधिकार मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। पण उद्योग हा कायम चालेल, लोकांना फायद्याचा होईल असा असला पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय। बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणारी प्रत्येक गोष्ट करायची, ती चांगली करायची, ती उत्तम करायची आणि त्याचा तमाम बारामतीकरांना फायदा झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे। हाच दृष्टिकोन सुरुवातीपासून आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे आणि हे स्वीकारलेलं असताना ही काळाची गरज ओळखून नव्या युगातली जी काही आव्हानं आहेत ती त्याच्यावर मात करण्याच्या करता सध्या परिस्थितीमध्ये आधुनिक दर्जाचं तंत्रज्ञान विकसित करण्याकरता अनेक देशातल्या महाराष्ट्रातल्या संस्था, विद्यापीठ, कॉर्पोरेट क्षेत्रात पावलं उचलली जातात आणि ही पावलं उचलत असताना ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना देखील माझ्या विद्यार्थ्यांना कशी संधी मिळेल आणि त्याकरता विद्या प्रतिष्ठाननी आज एक महत्वाचं पाऊल हे देशामध्ये उचललेलं आहे। माझा दावा आहे ग्रामीण भागामध्ये भारत देशामध्ये सर्वात पहिलं पाऊल हे उचललं गेलेलं आहे। ही पण इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।